सुखाचा प्रवाह आनंदाचा प्रवाह सुरू झाला. गोकुळवासी सगळे सुखवासी झालेले आहेत. मानव पंथाच्या आरतीच्या भागामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. भगवंताचे मूर्ती वर्णन. त्या मूर्ती वर्णनामध्ये चरण किती सुंदर आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. श्री चरणद्वय अरक्त तळवी रातोत्पल लादती ध्वज वज्रांबुज अंकुश चिन्मित ऋषी मंडळ चिंतिते टंक वर्तुळा उंच घोडावरी सरळ अंगुळ्या आती नखे रक्त सोत्मळे उडगणी तुझ चरणी तुलसी
दिव्य सुंदर असं वर्णन आलेलं आहे. प्राचीन मराठी आहे, जुनी मराठी आहे. आम्हाला ती मराठी जड वाटते. काय सौंदर्य म्हणाले. सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंच्या तळव्याचं वर्णन करतात संत. आरक्त चरणा तळवे ऊर्ध्वरेषा तयावरी. भगवंताचे चरण आरक्त आहेत. गोपाल कृष्ण भगवंताचे चरण सुद्धा आरक्त आहेत आणि त्याच्यावर अशी रेष आहे, उभी रेष दिसते. ऊर्ध्वरेषा तयावरी उंच धुरा सुबोधीही निर्मळा टंक वर्तुळा. ताच निर्मळ आहे. नखे सुधाकर शोभे. भगवंताचे नख इतके सुंदर आहेत, त्या नखात जणू अमृत साचलेलं आहे असं दिसते. नखे सुधाकर शोभे पाहुणी देवलाजती. देवलोक त्या नखाला बघून लाजतायत, लाजेला मान खाली घालतायत देवलोक. पोटऱ्या सरळ देखा जाणत्या कर्दळी सम. पोटऱ्या सरळ आहेत बिलकुल आणि भगवंताचा जाणून कर्दळी सारखं. सखोल नाभिकारंध. बिंबी अगदी खोल आहे. काय कारण आहे अशी बिंबी खोल असण्याला? काय कारण आहे म्हटले? जीव दोषा समाविते. जीवाचे दोष सामावून घेतात भगवंत. उंच वक्षस्थल शोभे मल्ल जैसा धुरंधर. आणि भगवंताचं वक्षस्थळ छाती उंच आहे, पैलवानासारखी मल्ल दिसतंय भगवंत. नितळ मुळपे देखा दंड आखीवरी खिव. भगवंताचे दंड आखीवरी खिवाय. अजान बाहू ते हस्त अभयवरदायक. अजान बाहू गुडघ्याच्या पेक्षा खाली लांब असलेल्या त्याला अजान बाहू म्हटलेलं आहे. 32 लक्षण आहेत. लक्षण आपल्याकडे चांगले लक्षण नाहीतच माहिती. भगवंताचे सगळे सुलक्षण आहेत, चांगले लक्षण. अजान बाहू ते हस्त अभय वरदायक. कशासाठी लांब हात आहेत? भगवंताचे जीवात्म्याला अभय देण्यासाठी ते लांब हात बनलेले आहे. आंघोळ्या सरळा दाही दिसती तेज पुंज त्या. भगवंताचे आंघोळ्या ज्या आहेत, बोट जे आहेत, तेज पुंज दिसत आहे, तेजोमय दिसत आहे. आणि त्या बोटावरचे नख ती काय काम करत आहेत म्हटले? चंद्रबिंबाकृती नखे भवाचे बंध खंडिती. भवाचं बंधन तोडण्याचं काम ती नख करतायत. आपले नख नाही किती सजवा, काही उपयोग आहे का? त्याला काही पॉलिश करा, कसे करा, काही करा, वेगवेगळे रंग लावा त्याला, हे की नाही, तरी ते चांगले दिसत नाही. थोडा वेळ बरं दिसतं, नंतर ते खराब दिसतं. पण भगवंताचे नख भवाचे बंद खंडिते. हनुवटी अर्धचंद्र ओष्ठपुट अरक्तही. सरळ नाशिका शोभे भ्रुमध्ये चंदना टिळा. विशाल भार प्रवेश. भगवंताचं कपाळ विशाल आहे, मोठं कपाळ आहे. कपोल उंच शोभते. गाल भगवंताचे त्याला कपोल म्हटलेलं आहे, उंच आहे. उंच म्हणजे असे फुगलेले नाही, गोबऱ्या गालाचे नाही भगवंत.
आपण सौंदर्याचं वर्णन करतो नाही का, गाल उंच आहेत बा, मग ते कोबऱ्या गालात झालं. तसं नाही, उंच म्हणजे असे उंच, थोडे उंच, आणि गालाला दोन्हीकडून खळी आहे, असे सुंदर आहेत का. ऋषी महर्षी देव लोक त्या भगवंताच्या त्या खळीमध्ये बुडून जातात, त्या खळीच्या आनंदामध्ये त्यांना आनंद वाटतो. इतकं दीप्त सौंदर्य आहे ते भगवंताचे. नेत्र योगोल कृपाळू देखता प्रेम वर्षती. भगवंताचे नेत्र कसे म्हटले, योगुल म्हणजे दोन नेत्राची जोडी कशी आहे. पाहता क्षणी भगवंताने भगवंताच्या नेत्रातून प्रेम पाझरल्यासा. देखता प्रेम वर्षती. ज्याच्यावर भगवंताची नजर पडली त्याच्यावर प्रेमाचा धबधबा सुरू होतो, वर्षाव सुरू होतो. असा तो दिव्य दैदिप्यमान असलेला परब्रह्म परमेश्वर सौंदर्याचा पुतळा. किती सौंदर्य आहे. सौंदर्याने माझे वेधले गा मन, लावण्यादी गुण जाळले, लावण्यादी गुण जाळले, लावण्यादी गुण जाळले. सौंदर्याने माझे वेधले गा मन, लावण्यादी गुण जाळले, काय वर्णन करावं. आणि त्या गोकुळामध्ये खर तर काळाच्या सीमा तोडून भगवंताचं चरित्र पलीकडे जात. 4,500 वर्षाचा काळ उलटून गेला आणि भारतात भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र जिकडे तिकडे वर्णन केलं जातं. आणि कलियुगामध्ये त्या भगवंताच्या त्या गुणवर्णनाचे पडसाद उमटल्या जातात. आपण बघितलेलं आहे, कितीतरी संत कृष्ण भगवंताच्या नावाने वेडे झालेले आहेत. अलीकडे जर बघितलं, विदर्भामधले मागांचे गुलाब बाबा ते म्हणायचे, मी ज्ञानेश्वरांची कन्या आहे आणि भगवान गोपाल कृष्णाची पत्नी आहे, मी दासी आहे कृष्णाची. चमत्कार असा झाला होता. आत्ताची गोष्ट, आत्ताची गोष्ट ज्याला मधुरा भक्ती असं म्हणतात की नाही, या मधुरा भक्तीचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे गुलाब बाबा. श्री गोविंद प्रभू बाबांच्या स्थानाच्या जवळच त्यांचं घर आहे. आजही तिथं त्यांचं मंदिर आहे त्या गुलाब बाबाचं. गोविंद प्रभू बाबांचं स्थानवंदन करायला गेल्यानंतर त्या गुलाब बाबाचं तिथलं ते मंदिर बघावंच वाटतं माणसाला. माझ्या कृष्णावर प्रेम करणारी माणसं कशी आहे. नाही मोह आवडत, तो नाही आवडत. ज्या कृष्णावरती अतोनात प्रेम केलं या माणसाने. श्याम मानव म्हणून विदर्भातले अनिष्ट कार्यकर्ते, मोठे कार्यकर्ते, त्यांची टीम गेली एकदा त्यांच्याकडे. ते म्हणाले, गुलाब बाबा तुम्हाला हे स्त्रियांचे मासिक धर्म कसे सुरू झाले. ते म्हटले, तो तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही, तुम्ही शोधा. संशोधन करणं काम तुमचं आहे. मी सामान्य माणूस आहे, मी साधक आहे, मला बाकी काही कळत नाही.
इतके सेन्सिटिव्ह झाले, स्वतःला ते स्त्री मानायचे, गोपाल कृष्णाची पत्नी मानायचे, ज्ञानेश्वराची कन्या मानायचे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये स्त्रियांचे धर्म सुरू झाले. कसला बदल आहे हा, कसला बदल आहे. कृष्णाच्या भक्तीमध्ये माणसं इतकी गोमून जातात, इतके डुबून जातात, इतके वेडे होतात. निसर्गाला बदलावं लागतं, निसर्ग बदलून जातो. कमाल आहे. आत्ताची गोष्ट दिसते आपल्याला. जसं जसं आपण अजून मागे जाऊ तसं तसं आपल्याला कृष्णावरती प्रेम करणारी संत आपल्याला दिसतात. याचं भजन तुम्ही नेहमी ऐकता. रसखान नावाचा कवी कृष्णाच्या भक्तीमध्ये वेडा झालेला. कृष्ण गोपाल हरी दीनदयाल हरी. हा के काय सुंदर वर्णन आणलेलं. शाम के रंग में रंग गई मेरा रस, खान खोरस की खान हुए, जग से आंखें बंद करे सो सूरदास ने दरस किए. सूरदास किती वेळे लोक होऊन गेले कृष्णासाठी. कृष्ण चरित्र काजळा देऊळ वाड्याला असाच एक माणूस वेडा झाला कृष्ण चरित्रासाठी. त्याचं नाव लक्ष्मण दरभट्ट. भागवत सांगताय. भागवत सांगत असताना डोक्यावरती सांगता सांगता डोक्यावरती चौरंग उचलला. चौरंगावर भागवताची पोथी चौरंग डोक्यावरती घेतला. भगवान गोपाल कृष्णाचा जन्म झाला म्हणाले आणि भगवान गोपाल कृष्णाची पाठी घेऊन वसुदेव यमुनेमध्ये उतरले असं ते सांगतायत. आणि डोक्यावरती चौरंग घेतला. गावाच्या शेजारी असलेली नदी, त्या नदीमध्ये ते स्वतः उतरलेले आहेत. स्वतः उतरले. बेभान होऊन कथा सांगताना त्यांना कळलंच नाही आपण नदीमध्ये आलो, माहीतच नाही. ऐकणारे सुद्धा कथा ऐकत ऐकत नदीत जाऊन पोहोचले. कप्परवर पाण्यामध्ये जेव्हा जाऊन पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे आपण तर कथा करता करता नदीमध्ये आलो. आणि त्यावेळेस ते सहज म्हणाले, देव कुठे आहे, दाखवा ना देव. नाही ना देव, आम्ही आहोत वेळे भक्त, देवाचे भक्त आम्ही आहोत, पण देव नाही दिसत आम्हाला, दाखवा देव. कुठे आहे देव, दाखवा. लोक म्हटले खरी गोष्ट आहे, भक्त तर आहेत पण देव दिसत नाही. कन्हैया दिसत नाही. कन्हैया सोडून गेला, तो नाही दिसत. नागदेव आचार्य ती कथा ऐकतात. काय भाग्यवंत पुरुष असेल. प्रत्यक्षात नागदेव आचार्यासारखा श्रोता तो भागवत ऐकायला गेला. लोक सांगतात महानुभावात भागवत नाही. कोण म्हणतात कृष्णाची कथा नाही. ती कृष्ण कथा ऐकण्यासाठी लपून गेलेले आहेत. लपून नागदेवाचार्य. आणि जेव्हा ते म्हणाले की खरंच देव नाही भक्त आहे, त्यावेळेस नागदेवाचार्य पुढे गेले. ते म्हणतात भट्ट नाही, आहेसे नव्हे, देव आहे, आपणच कमी पडतो. काय देव आहे? हो आहे. दाखवसाल तुम्ही? नक्की दाखवेल, निश्चित 100%. मग दाखवा. देव दिसल्यानंतर मी इथे काय करू? आणि लक्ष्मण दरभट्ट कृष्णाला पाहण्यासाठी आतुर झालेली आहे. चला म्हटले, देव तुम्हाला दाखवतो. काजळा देऊळ वाड्यावरून वृद्धपूरला आणलेला आहे. नागदेव आचार्य विचार करतात की जर सर्वत्र श्री चक्रधर प्रभू असते माझे देव, मी त्यांना विनंती केली असती, जीजी या भक्ताला द्वारकेचं दर्शन द्या, दिलं असत. श्री प्रभू बाबाला कोणा तोंडानं म्हणू मी, देवा याला द्वारकेचं दर्शन द्या, याला कृष्णाचं दर्शन द्या. पाया हो दरबार तुम्हारे
नयन ममता लगवाले प्रभु चरण सहाय लगवाले प्रभु चरण सहाय आया हो दरबार तुम्हारे बहुत जन्म का भूला बचता बहुत नागदेवाचार्यांची इच्छा गोविंद प्रभू बाबांनी मनातून जाणून घेतली आणि जसं रुद्रपूरच्या जवळ आलं तसं रुद्रपूरच्या नगराचे जे कळस आहे ते द्वारकेचे कळस दिसायला लागले. सोन्याचे झळझळ करणारे चमकणारे ते कळस बघितल्यानंतर लक्ष्मण दरभट्टाला खरंच बडबडून आलं. खरंच भगवंतानं मला द्वारकेचं दर्शन दाखवलं. आजही तिथे द्वारका दर्शन नावाचं स्थान आहे. रुद्रपूरमध्ये प्रवेश करत असताना त्या बाजूच्या रोडच्या जवळचं जे महाद्वार आहे भैरवपूरच्या जवळ तिथे द्वारका दर्शन नावाचं स्थान आहे आणि त्या ठिकाणी श्री गोविंद प्रभू बाबा आलेले आहेत. साक्षात भगवान गोपाल कृष्णाची मूर्त त्या लक्ष्मण दरभट्टाला दिसलेली आहे. लक्ष्मण दरभट्टाने साष्टांग लोटांगण घातलं. गोविंद प्रभू बाबांच्या चरणावरती आणि लक्ष्मण दरभट्टाला प्रचिती आली की हाच कलियुगामधला अवतार. भगवंताच्या सौंदर्यानं लोक वेडे झालेले आहेत. मायबाप श्रीकृष्णाचं चरित्र असं अलौकिक आहे. स्वतः चक्रधर भगवंत श्रीकृष्णावरती प्रचंड प्रेम आहे भगवंताचं. कारण भगवंत गोपाळानी आर असं म्हणतात. चक्रधर भगवंत भगवान गोपाल कृष्णाची शपथ घेतात. इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे. भगवान गोपाल कृष्ण गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. आनंद आनंद कुणाला नकोय हो. आनंद सगळ्यांना नाही. प्रत्येकाला वाटतं आम्हाला आनंद पाहिजे, पण आनंदासाठी तडफडणारे झुरणारे आम्हाला आनंद भेटत नाही. थोडंफार सुखाची झलक आम्हाला मिळते. थोडंफार सुख आमच्या वाट्याला येतं, थोडंफार येतं, अगदी थोडं. ते जवापाडे संत सांगतात तसं. सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता येवडे. दुःख मात्र प्रचंड असतं प्रपंचामध्ये. का? कारण थोडंसच आहे, सुख थोडंसच आहे. आणि मग या सुखाच्या मुखाला आपण बघतच नाही, दिसत नाही. आपल्या डोळ्याला सुख दिसत नाही. सुखाची या मुखाला मी पाहिलेच नाही. दुःखी बुडून गेलो सुख राहिलेच नाही. काय? सुखच नाही. भगवंताचा चेहरा प्रसन्न, अगदी प्रसन्न चेहरा. अलौकिक चरित्र आहे. भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर ती प्रसन्नता किंचितही कमी होत नाही. किंचितही, थोडीशी कमी होत नाही. थोडीशी नाही कमी होत. बघा, चरित्राचा व्यतिक्रम होईल कदाचित, पण आपण चरित्र बघत असताना बालपण आता थोडं थांबूया, पुढे चालतो. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाच्या चेहऱ्यावरची किंचितही चिंतेची छटा दिसत नाही, रेषा दिसत नाही. जेव्हा भगवंताकडे नारद मुनी जातात आणि नारद मुनी भगवंताला म्हणतात, परब्रह्म परमेश्वरा भगवंता, तुझ्याकडे 16,108 स्त्री आहेत, एखादी मला देऊन टाक. कमाल आहे की नाही? कोणासोबत पंगा घ्यायला पाहिजे? नहीं? अरे भाई अपना बराबरी का
तो देख लेना, एक जोगी हाथ में वीणा लेके घूम रहा है, हाथ में चिपड़ा सब इधर उधर घूमता है, स्वर्ग लोग जाता है, मृत्यु लोग जाता है, पाताल लोग घूमता है, इधर की उधर करता है, और गया भगवान के सामने और प्रभु को बोल रहा है कि मुझे 16,001 में एक मुझे दे दो। हंसने लगे भगवान, हंसने लगे, हसायला लागलेले. चिंतेची एक रेषा सुद्धा नाही आहे भगवंताच्या चेहऱ्यावरती. आपला चेहरा बघा कसा आहे. नाही, सकाळी उठा, तोंड धुवा, दात घासा, नाही, वेगवेगळ्या प्रकारचे पेस्ट, क्लोजअप, कोलगेट, अजून काय की कुठं होतो पहिलं काय हे आमच्या लोकांकडं काला दंतमंजन जास्तीत जास्त, नाही, बिटको. श्रीमंत माणूस त्याच्याकडे ते बिटको काला दंतमंजन असायचं, आणि गोरगरीब आपल्या लिंबाच्या काड्या काढल्या, मोडल्या, घासल्या जात, निघाले शेताला. काय होत पण दात मजबूत. आजही बघा म्हाताऱ्या आजीला तुम्ही हरभरे फोडते आणि तिची सून माय पाणी थंडगार लागायले तोंडाला, कळा यायला. फ्रीजचं कशाला मरायला प्यायली माय, फ्रीजच्या पाण्यानं दात खराब व्हायला कुठं कळते आपल्याला. बरं किती आपण सज समर के कितना ही समारलो, नाही, थोड्या वेळाला कुचट दुर्गंध, थोड्या वेळावर विकू टर्मरिक, फेरन लवली, बोरोलिन, बोरो प्लस आता नवीन काय की निघायले. आता तर नाव बी आठवत नाहीत आम्हाला. पहिलं कशाचं काय होतं ना. आमची माऊली उठायची, कुंकवाची डबी पुढे घ्यायची, त्यातलं कुंकू असं कपाळाला लावायचं, आरशात बघायचं, देव बाप्पा बरा बसलाय काय आपला कपाळावर, बस मिटलं का. याच्या पलीकडे काही नव्हतं. डोक्याला फार झालं, खोबऱ्याचं तेल झालं, पिटलं काम, सजन सवर्ण सगळं संपलं. पण आमची माऊली काय चांगली दिसायची तुम्हाला सांगतो. असं वाटायचं पटकन जावं आणि त्या माऊलीचे पाय पकडावे. अगदी देवी सारख्या दिसत होत्या माऊल्या. अजूनही खेड्यापाड्यामध्ये सुंदर दिसतायत माता भगिनी, सुंदर दिसतायत. पण शहर मात्र हळूहळू बिघडत चालले, मायबाप बिघडत चालले. शहरामध्ये तर ते कपाळाला ठेवलाय की ठेवला नाही हे दिसत नाही. ते मायक्रोस्कोप यंत्रानं बघावं लागतं, टिकली बारीक किती आहे ते. मी तर म्हणतो ते कंपनीवाला मला भेटला पाहिजे, असा मारीन ना त्याला. इतक्या बारीक टिकल्या तर मोठे काढावं की नाही.